आज सर्वप्रथम आज गुढीपाडव्याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि आज वरदाननी देखील तुम्हाला चांगल्या अशा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. तर आजचा आनंदाचा विषय तुम्ही 2 शब्द सांगा. आनंद म्हणजे मैत्रीपूर्वी शर्यत झाली आजूबाजूला, पण चला आपण एका प्रेमाने शर्ती करूया, सर्वांना दाखवूया आपण कसे प्रेमाने शर्ती करतो. म्हणून जल्लोष पिलोस मी बोललो कोणी करू नका. आपण एका प्रेमाने आजूबाजूला शर्यती करतो ना, लोकांना मी समजलं पाहिजे काय खरोखर या शर्ती चांगल्या पार करतात. आणि दादा आज आपल्या समोर कल्पेश देखील आहे. आणि कल्पेशचा बोलू तेवढं आभार आहे आपण. त्यांनी मला एक शब्द दिला, बैल देणार तर तो तुम्हालाच देणार. आणि दादा त्यांनी तो शब्द पाळला त्यावेळेस. त्यांनी पाळला ना, आपण बी त्यांना सर्व म्हणजे ते बोलले तसं आपण त्यांना बोललो तुमचाच बैल समजून चाला. तेव्हा आपल्याला त्याही दिला बैल. आणि कल्पेश मनापूर्वी दिला त्याही. आणि कल्पेश ज्या वेळेस दादांनी तुझ्याकडे मागणी केली म्हणजे वरदानची, त्यावेळेस तू काय बोलला दादांना? मी माझ्याकडे जाम मागत होते बैल. त्या परिषदचा कोणाला बोललो देईल तर तुम्हालाच देईल. ती गाडी उद्या फक्त आमची एक गाडी जमलेली आमची त्यामुळे. आणि दादा आजची जी गाडी होती ती पूर्ण आपली मैत्रीपूर्ण होती. एकदम मैत्रीपूर्ण. आणि जल्लोष देखील तुम्ही करून नाही दिला मुलांना आपल्या. प्रेमाने आजूबाजूला असल्या मुलं प्रेमाने करू आपण शर्यती असं. त्यांना आपण पहिलं टाकलं तर एक चान्स ते बोलतात द्या तर बरं ठीक आहे चला. तर दादा आज खूप सुंदर असं नियोजन झालेलं आड्याचं. आणि गुढीपाडवा निमित्त ना आज आपली घरचे आपण दोन्ही बैल आलेले शंकर आणि वरदान. 50-50 नंबरचा एक आता आड्यामध्ये आहे ना एक वेगळा क्रेज दादा आपला म्हणजे प्रत्येक आड्यामध्ये आपल्याला दिसतो. काय म्हणणार जेव्हा 50-50 नंबरचा जो आपल्याला आड्यामध्ये नंदी दिसतो ना, प्रत्येक जण त्या नंदीकडे आहे ना, ते नंदीकडचे जेव्हा फॅन फॉलोईंग आहे ना 50-50 नंबरची ती एकत्र येतात. आणि जे आपल्याला प्रेम भेटतं आड्यामध्ये, प्रत्येक आड्यामध्ये जे प्रेक्षक आपल्या जवळ येतात फोटो काढतात, काय आनंद असतो आपला तो? मला आनंद तर एवढा वाटतो. सर्व पब्लिक आहे ना, पब्लिक आपल्याकडे फोटो काढायला येतात. एवढा मला एवढा आनंद वाटत. छोटी छोटी मुलं सर्व वरदान वरदान बोलतात. सर्व माझ्या मुलं पण फोटो काढायला येतात आपल्याकडे. कोण येत नव्हतं म्हणजे एक सांगायची रीत, पण आज आपल्या वरदान मुले एवढी लोक येतात आपल्याकडे सर्व. दादा कसं आहे जे म्हणतात ना आपल्याकडे किती संपत्ती आहे याला जास्त महत्त्व दादा नसते, परंतु आज आपल्याकडे एक लक्ष्मी आली आपल्या दाराशी. आणि त्या लक्ष्मीने आपलं एवढं नाव केलं ना की आज कुठले कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे जा एक 50-50 नावाचा वरदान ब्रँड एक स्वतःचं अस्तित्व त्यांनी खूप कमी वयात निर्माण केले. काय कसं काय म्हणजे ते नियोजन कसं झालं आपलं सगळे? आम्हाला तर एवढं फास्ट जाणार अजूनपर्यंत एवढा फास्ट बैल जाणारा पहिल्यांदा आम्हाला भेटलाय. सर्व मोठी मोठी बैल झाली, लक्ष सोन्याबीन झाले, एवढी मोठी झाली, पण एवढा फास्ट आहे, एवढा गाड्या एवढा फास्ट मारल्या नाही अशा मोठ्या मोठ्या. खूप कमी वेळात आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि खूप जास्त असं नाव केलं. आणि आपलं नाही तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये सोनारपाड्याचं एक नवीन नावाने आता ओळखलं जाणार 50 सोनारपाड्याचा वरदान 50-50. आणि दादा आज शर्यत झाली. नक्कीच जवळपासच आपले मित्र बंधूच समजू एक प्रकारे, कारण का शर्यतीमध्ये ना जेव्हा प्रतिस्पर्धी असतात आणि शर्यतीच्या बाहेर आपले मित्र एक चान्स द्या. मी बोललो त्यांना विचारलं बाबा तुम्हाला शर्यत करायची असली तर आपण प्रेमाने करू, तसं काही नाही बरं तुम्हाला चान्स देतो. पण जवळ माझं असं मत होतं नको, पण ते बोलतात आम्हाला तुम्ही टाकलेलं ठीक आहे बरं चला करू आपण प्रेमाने. झाली प्रेमाने म्हणजे यांना बोललो जल्लोष कोणी करू नका, प्रेमाने शर्यती करू आपण. चला शेजारी आहेत मगून नक्कीच. आणि दादा महबूब बद्दल काय बोलाल? महबूब बोल आमचा वासरू असताना छोटा एका शब्दावर त्याही आपल्याला दिलाय. विशालने फोन केला बाबा आम्हाला पैरा पाहिजे वासराला, तर त्याही एका शब्दात देऊन टाकलं त्याही आपल्याला. दादा जसं आज आपल्या मुंबईमध्ये आहे ना कारण शर्यती क्षेत्रामध्ये खूप जास्त गती वाढली. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये ना प्रत्येकाच्या दारी आपल्याला आज नंदी दिसते. आदत का होई नाही पण प्रत्येकाच्या दारी आपल्याला नंदी दिसते. आणि या शर्यत क्षेत्रामध्ये पूर्ण दिवसाचं रान करून आपले सर्व घरचे गाडा मालक येतात. आणि प्रत्येकाला गुलालाची आशा असते. आणि त्याच गुलालाच्या आशेने प्रत्येकजण दिवसभर आपल्या नंदीची सेवा करत असतं. आणि नक्कीच प्रत्येक जे कार्य असतं ना ते करत असतं. पण आज आपले नंदिनी जे म्हणतात ना एक लक्ष्मी लागलेले आपल्या कर्म चांगले की प्रत्येकाच्या दारी लक्ष्मी लागते. आज गुलाल मिळवलं आणि एवढी सगळी फॅन बॉलिंग. पण आज आपण जाणवलं अड्ड्यामध्ये दादा का इतर टायमापेक्षा ना आज जल्लोष तेवढं काय झालं नाही. आणि एकदम शांतताने आणि एकदम व्यवस्थितपणे आपलं आनंद व्यक्त केला आपण. आता काय सांगणार समोरच्या गाड्या मालकांना प्रत्येकाला का कसं आनंद व्यक्त केला आपण म्हणजे आपलं नियोजन कसं झालं आनंद व्यक्त करण्याचं? प्रेमाने शर्यती करा, सर्वांनी खेळा. माझं एकमत आहे. आजूबाजूवाल्याने खेळा पण भांडणं नका. भांडणं केल्यावर खूप टोकाला जातात.
आणि का आता आज शंकर आज शंकरचा देखील एवढा वय तरी शंकरचं आज गुलाल मिळवलं म्हणजे आज तेवढ्याच त्याच गतीने पळतो शंकर. काय म्हणणार शंकर विषयी, कारण का आज आपला शंकरनी या आधी होता परंतु शंकर थोडा अंधारात होता, पळत खूप चांगला होता. पण कसं काय म्हणजे आज वरदानने शंकरचं देखील नाव आणलं, काय म्हणलं दादा? आज तो शंकरचा बोलू तेवढा कमीच आहे. शंकरने ना एक वेळी असं केलं 27 शर्ती मारलेल्या सर्व मोठ्या मोठ्या टोपच्या, आणि आज तो बैल आम्ही आज बैठी होता किती दिवस, आणि आज घेऊन आलो. चला बरं छोटीशी करूया शर्यत त्याची, तर झाली चांगली आमची शर्यत आणि गुलाल देखील मिळवला. आणि असंच आज आपण शर्यत क्षेत्रामध्ये ना दादा पुढे जात राहा आणि गुलालाचा मान मिळवत राहा. आणि नक्कीच दादा जे म्हणतात ना पेऱ्यामध्ये आपल्याला सर्वात आधी वरदानला पेरा दिला ना, नक्कीच महबूब कसं काय म्हणजे त्यांचं संबंध काय सांगणार तुमचा महबूबचा आणि तुमचा संबंध असा आहे. आज ते बोलतात बैलच तुमचा आहे, मला बोलतात. मी बोललो आता ते वासरू असताना सुद्धा एका फोनवर दिला, तिथेच आपण बोललो ना, वासराने पण त्यांना करून दाखवलं. पुढे आमची गाडी महबूब आणि वरदान. नक्कीच प्रत्येक अड्ड्यामध्ये आपली महबूब आणि वरदानची गाडी ही दिसेल दादा. आणि नक्कीच या आता आज वरदान आपला आजपर्यंत एवढं नाव केलंय, अभिनंदन. आणि नक्कीच असं नाव करत राहील. गणपती बाप्पा.